यमराजाने एका म्हाताऱ्या कावळ्याला सांगितल्या या 3 अत्यंत गुप्त आणि कल्याणकारी गोष्टी. या 3 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट आपण आपल्या आयुष्यात अंगीकारली तर कधीही नरकात जायची वेळ येत नाही. एवढेच नाही तर आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य जळून खाक होते आणि मरेपर्यंत कुटुंबावर, वंशावर आणि मुलाबाळांवर कोणतेही संकट येत नाही. यमराजाने त्या कावळ्याला सांगितलेल्या या 3 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट आज तुम्ही ऐकली तरी तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत यमाची आणि या मूक कावळ्याची ही थरारक कथा नक्की ऐकत राहा. बघा, तुमच्या मनातील कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही आणि या चालू क्षणापासून तुमचे सुखाचे दिवस नक्कीच सुरू होतील. या चालू क्षणाला यमराजाचा, सुखाचा, कल्याणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धाभावाने ओम यमराजाय नमः असे नक्की टाईप करा. तुमच्या या पवित्र कमेंटमुळे साक्षात यमराजाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकटांचे निवारण होईल. आजची ही डोळे उघडणारी कथा लाईक करा आणि किमान 3 भक्तांना नक्की शेअर करा. यामुळे त्यांचेही कल्याण होईल आणि यमराज याचे विशेष पुण्य तुमच्या पदरात टाकतील. चला तर मग कर्माच्या या अद्भुत, रहस्यमय आणि डोळे उघडणाऱ्या प्रवासाला सुरुवात करूया. यमराजांच्या दरबारात जेव्हा एका क्रूर आणि पापी जीवाचा अंतकाळ जवळ येतो, तेव्हा ही गूढ वचने संपूर्ण ब्रह्मांडात दुमदुमतात. पण त्या 3 गोष्टींचा खरा अर्थ काय आणि एका माणसाच्या लालच्याने व अनैतिकतेने त्याच्या 7 पिढ्या कशा मातीत मिळवल्या, याची ही एक डोळे उघडणारी, अंगावर काटा आणणारी आणि हृदयस्पर्शी कथा आहे, जिथे कर्माचे चक्र कसे फिरते हे आपण पाहणार आहोत. चंदनपूर नावाचे एक छोटेसे आणि रमणीय गाव. या गावाच्या एका बाजूला हिरवीगार शेतं आणि दुसऱ्या बाजूला मातीची कच्ची पडकी झोपडी. या झोपडीत राहत होता हरिराम नावाचा एक अतिशय गरीब पण मनाचा अत्यंत श्रीमंत शेतकरी. हरिरामच्या कपाळावर कधीही श्रीमंतीचे भाग्य नव्हते, पण त्याच्या रक्तात आणि विचारात पूर्णपणे प्रामाणिकपणा भिनलेला होता. काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी देवाघरी गेली होती. तेव्हापासून हरिरामने आपल्या लहानग्या लेकीला, कविताला आपला संपूर्ण संसार मानले होते. हरिराम स्वतः फाटलेला सदरा आणि जुनी धोती घालून दिवसभर उन्हातान्हात शेतात राबायचा. पण आपली लेक कविता हिच्यासाठी तो दरवर्षी जत्रेवरून नवी कपडे, गोड खाऊ आवर्जून आणायचा. कविता देखील आपल्या बापाचे कष्ट जवळून पाहत होती. जेव्हा हरिराम दिवसभर राबून दमून भागून घरी परतायचा, तेव्हा कविताने प्रेमाने वाढलेली एक सुखी भाकरी आणि तिच्या चेहऱ्यावरील गोड हास्य पाहून हरिरामची सारा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. गावोगावी हरिरामच्या इमानदारीची चर्चा होती. तो जर कोणाकडून 1 रुपया जरी उधारीने आणायचा तर जोवर तो परत करत नाही तोपर्यंत त्याच्या डोळ्यांना रात्री गाढ झोप लागत नसे. गरुड पुराणात जसे सांगितले आहे, जो मनुष्य स्वतःच्या घामाची आणि प्रामाणिक कष्टाची भाकरी खातो, त्याचे मन भले पाणावलेले असो पण त्याचे कर्म स्वर्गासारखे पवित्र असते. हरिरामचे जीवन अगदी तसेच होते. पण काळ कधी एकसारखा राहत नाही. हळूहळू दिवस निघून गेले आणि कविता लग्नाच्या वयाची झाली. हरिरामने आपल्या लाडक्या लेकीसाठी गावातीलच एका सुसंस्कृत आणि होतकरू तरुणाचे स्थळ जुळवून आणले. लग्न ठरले आणि विवाहाचा दिवसही निश्चित झाला. हरिरामच्या आनंदाला पारावारच उरला नाही.
पण जसजशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसतशी त्याच्या कपाळावर चिंतेची काळी रेषा गहिरी होऊ लागली. एका गरीब बापाची हीच खरी विडंबना असते. तो लेकीच्या सुखासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार असतो, पण समाजात मान राखण्यासाठी लागणारा खर्च त्याच्या आवाक्याबाहेर असतो. हरिरामने आयुष्यभर रक्ताचे पाणी करून जी थोडीफार जमापुंजी साठवली होती ती सर्व त्याने मुलीच्या दागिन्यात आणि लग्नाच्या साहित्यात खर्च केली. तरीही सर्वांचे देणे भागवून लग्नाच्या मंडपासाठी आणि विधींसाठी त्याला अजून 25,000 रुपयांची नितांत गरज होती. त्या काळी गरिबीत कोणाचाही कोणावर विश्वास नसतो. हरिरामने गावातील ओळखीच्या प्रत्येक माणसाकडे मदतीचा हात पुढे केला. प्रत्येकासमोर पदर पसरला, पण सर्वांनी आपापले हात मागे घेतले. कोणाचे पीक वाया गेले होते तर कोणाच्या स्वतःच्या गरजा होत्या. प्रत्येकाने मदतीच्या नावाखाली तोंडावर स्पष्ट नकार दिला किंवा बहाणे सांगून काढले. जेव्हा जगात कोणताच मार्ग उरला नाही तेव्हा एका बापाचे तुटलेले मन आणि हतबल डोळे घेऊन हरिनाम निघाला. गावातील सर्वात श्रीमंत क्रूर आणि दयेचा लवलेशही नसलेल्या मदनलाल सावकाराच्या भव्य वाड्याकडे. मदनलालकडे अफाट संपत्ती, जमिनी आणि पैशांचे ढीग होते, पण त्याचे हृदय माणसाचे नसून जणू दगडाचेच होते. गरिबांच्या अश्रूंवर आणि मजबुरीवर तो कधीही दया दाखवत नसे. उलट त्यांच्या दुःखाचा फायदा घेऊन आपली तिजोरी कशी भरता येईल हाच त्याचा एकमेव धर्म होता. जेव्हा हरिराम थरथरत्या पायांनी आणि जोडलेल्या हातांनी मदनलालच्या वाड्याच्या उंबरट्यावर पोहोचला तेव्हा मदनलाल मखमली गादीवर बसून हुक्का ओढत होता. हरिरामने आपल्या जुन्या चपला दारातच उतरवल्या आणि गदगदणाऱ्या आवाजात म्हणाला, सावकार बाबा, आज माझ्या लेकीची इज्जत तुमच्या हातात आहे. कविताच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत आणि हातात एक फुटका पैसाही उरलेला नाही. जर तुम्ही मला हे 25,000 रुपये उधार दिले तर मी आयुष्यात कधीही तुमचे हे उपकार विसरणार नाही. तुमच्या शेतात दिवस रात्र घाम गाळीन, अर्धपोटी राहीन, पण तुमचा एकूण एक पैसा मी व्याजासहित परत करीन. मदनलालचे डोळे चमकले. त्याला वाटले, हरिरामासारखा भोळा आणि इमानदार मनुष्य जाळ्यात अडकवण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. वरवर गोड हसत मदनलाल म्हणाला, अरे हरिराम, यात कसली भीक मागणे? मी नाही तर कोण मदत करणार? तू काळजी करू नकोस. जा आणि धूमधडाक्यात लेकीचं लग्न कर. हे घे 25,000 रुपये. हरिरामला वाटलं, साक्षात देवच मदनलालच्या रूपाने धावून आला आहे. त्याला काय ठाऊक होतं की हा सावकार त्याला वाचवायला नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मृत्यूचे एक भयंकर जाळे विणत आहे. मदनलालने अतिशय चलाकीने एका मोठ्या कागदावर जिथे 25,000 लिहायचे होते तिथे आधीच पेन फिरवून 2.5 लाख रुपये लिहून ठेवले होते. हरिराम अशिक्षित होता. त्याला त्या फसवणुकीचा मागचा पुढचा गंधही नव्हता. सावकाराने कागदावर अंगठा लावण्यास सांगितले आणि हरिरामने आपल्याच हाताने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या बर्बादीच्या कागदावर आपला अंगठा उमटवून टाकला. पैशांची पिशवी हातात घेऊन हरिराम धन्य होत घरी परतला. त्याला वाटलं की त्याची सर्व संकटे संपली, पण त्याला हे ठाऊक नव्हतं की त्याने आपल्या गळ्यात एक असा आवळणारा फास ओढून घेतला आहे जो हळूहळू त्याचे सर्वस्व हिरावून घेणार होता. आणि तिथूनच सुरू झाली त्या क्रूर कर्माची आणि ईश्वरी न्यायाची एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी कहाणी. मदनलालच्या त्या फसवेगड्या वाड्यावरून पिशवीभर पैसे घेऊन हरिराम जेव्हा आपल्या कच्च्या झोपडीत परतला
तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि लेकीच्या विवाहाची निश्चितता होती. त्याला वाटलं की ईश्वराने त्याच्या पदरात सर्व काही टाकलं. अवघ्या काही दिवसातच चंदनपूर गावात आनंदाचे वातावरण पसरले. हरिरामने उसनावार आणि जमा केलेल्या पैशातून आपल्या लाडक्या लेकीचे म्हणजेच कविताचे लग्न अत्यंत धूमधडाक्यात पार पाडले. गावात मांडव पडला. ढोल नगाड्यांच्या तालावर वरात आली आणि सर्वजण या आनंदात तल्लीन झाले. ज्यावेळी कविताची पाठवणी होऊन डोली उभी राहिली, त्यावेळी हरिरामच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पण त्या अश्रूंच्या मागे एका बापाने आपले कर्तव्य पूर्ण केल्याचे अफाट समाधान होते. लेकीच्या सुखासाठी त्याने आपले सर्वस्व अर्पण केले होते आणि तो या जगाच्या नजरेत एका यशस्वी बापाच्या रूपात उभा राहिला होता. पण हरिरामला याची अजिबात कल्पना नव्हती की सुखाची ही सोनेरी सावली आता लवकरच एका भयंकर आणि काळ्याकुट्ट वादळात बदलणार आहे. लग्नानंतर जेव्हा कविता सासरी निघून गेली, तेव्हा ती कच्ची झोपडी अचानक पूर्णपणे पोरकी झाली. चार भिंतींमध्ये एक सुन्न करणारा सन्नाटा पसरला. हरिराम आता पूर्णपणे एकटा पडला होता आणि या एकाकीपणाच्या ओझ्यासोबतच त्याच्या खांद्यावर होता तो मदनलाल सावकाराच्या त्या बनावट कागदपत्रांचा तो अवाढव्य आणि भारी कर्जाचा डोंगर. गरुड पुराणात एका अत्यंत महत्वाच्या सत्याचा उल्लेख केला आहे. कर्ज, शत्रू आणि शरीराचा आजार कधीही लहान समजू नये. जरी शरीरात साधा विकार असला तरी तो प्राण घेऊ शकतो आणि जरी डोक्यावर कर्जाचा छोटासा तरी भार असला तरी तो मनुष्याचा सुकून जगण्याचा सर्व अधिकार हिरावून घेतो. हरिरामच्या बाबतीत नेमके तेच घडत होते. हरिराम हा असा मनुष्य होता की ज्याला दुसऱ्याचा एक पैसाही आपल्याजवळ ठेवणे कधीही मान्य नव्हते. त्याने झोपडीच्या एका कोपऱ्यात असलेल्या देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून शपथ घेतली होती की तो आपल्या घामाचा एकूण एक थेंब गाळून त्या सावकाराचे एकूण एक पैसे फेडणार आहे. आपल्या लेकीच्या चरित्र्यावर कोणी बोट ठेवायचे नाही, हाच त्याचा एकमेव संकल्प होता. आणि तिथून पुढे हरिरामच्या जगण्याची व्याख्याच बदलली. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा माती आगीसारखी तापायची आणि सोहीकडे वाळू उडायची, तेव्हा हरिराम नक्षत्रासारख्या अनवाणी पायांनी आपल्या शेतात राबायचा. दुपारी जेव्हा इतर शेतकरी एखाद्या वडाच्या झाडाखाली सावलीत सुस्तावत असत, तेव्हा हा हतबल बाप मातीतून सोने उपसण्यासाठी आपल्या थकलेल्या शरीराला पुन्हा कामाला लावत असे. त्याचे कपडे आता जागोजागी फाटके पडले होते. पायातील जुन्या चपलांची तळी घिसून नष्ट झाली होती. पण त्याच्या मनात आणि डोक्यात फक्त एकच ध्यास होता, कसेही करून तो कर्जाचा पैसा जमा करायचा आहे. शेतातले काम संपले की हरिराम विश्रांती घेण्याच्या ऐवजी जवळच्या नदीकाठच्या वस्तीत जाऊन मजुरी करायचा. ओल्या विटांच्या ओझ्याचे खांदे बदलत राहायचा. जेव्हा जेव्हा त्याच्या हाताला थकवा जाणवायचा आणि शरीर सुरसूर होऊन जायचे, तेव्हा डोळ्यांसमोर मदनलालचा तो खोटा आणि उपरोधिक चेहरा यायचा आणि तो दात ओठ दाबून पुन्हा दुप्पट वेगाने कामात जुंपून घ्यायचा. रात्री उशिरा जेव्हा तो त्या पडक्या झोपडीत परतत असे, तेव्हा त्याचे अंग वेदनेने विवळत असे. पण झोपण्यापूर्वी तो आपला जुन्या मातीचा गल्ला बाहेर काढायचा. त्यात दिवसभर मजुरी करून कमावलेली काही नाणी आणि नोटा टाकायचा आणि स्वतःशीच म्हणायचा, बस आणखी थोडे दिवस, मग मी सावकाराच्या कर्जातून पूर्णपणे मुक्त होऊन जाईन. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे जी संपत्ती मनुष्याच्या घामाच्या कमाईतून आणि प्रामाणिक कष्टाने येते, ती भले उशिरा मिळो, पण ती कधीही नष्ट होत नाही. हरिरामच्या त्या प्रामाणिक कष्टाला फळ मिळू लागले. अवघ्या 6 महिन्यांच्या आत
त्याने आपल्या सुखसोयी आणि अन्नाचा घास गाळून कण कण साठवून तब्बल 18,000 रुपये जमवून घेतले होते. चंदनपूर गावातील लोक त्याला प्रेमाने आणि आश्चर्याने म्हणायचे, हरिराम, तू वेडा झाला आहेस का? असा आतोनात जीव मारून काम करशील तर तुझे शरीर कधीच साथ सोडून निघून जाईल. पण हरिराम फक्त मृदू हसायचा. त्याला ठाऊक होतं की प्रामाणिकपणाचा आणि कष्टाचा रस्ता भलेही काठ्यांनी भरलेला असतो, पण त्याची मंजिल आणि शेवट नेहमी आत्म्याला शांती देणारा असतो. परंतु मदनलाल सावकाराचे पापी आयुष्य केवळ लोभावरच थांबले नव्हते. पैशांच्या आणि अधिकाराच्या नशेत चूर असलेल्या त्या सावकाराचे चरित्रही पूर्णपणे भ्रष्ट झाले होते. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की जो मनुष्य परस्त्रीवर वाईट नजर ठेवतो, तिच्याशी अनैतिक संबंध ठेवतो किंवा कोणत्याही स्त्रीच्या अब्रूशी खेळतो, त्याला मरणानंतर अत्यंत भयानक नरकात खोल तेल कढईत तळले जाते. मदनलाल आपल्या हवेलीच्या आडोशाने अनेकदा गरीब व असहाय्य स्त्रियांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत असे आणि अनैतिक संबंधांच्या पापात पूर्णपणे तो बुडालेला होता. त्याला वाटत होतं की त्याची ही पापे कधीच कोणासमोर येणार नाहीत आणि तो सदा राजासारखा जगत राहील. परंतु जगात क्रूरता आणि लालच कधीही शांत राहत नाही. गावामध्ये कुसकुस पसरली होती की हरिराम झपाटल्यासारखा पैसे गोळा करत आहे. मदनलाल सावकाराच्या कानावर ही बातमी जाताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला भीती वाटली की जर या गरीब आणि सरळ मनुष्याने संपूर्ण कर्ज परत केले तर त्याची ती बळकावलेली जमीन आणि हडपण्याचे स्वप्न धुळीस मिळेल. गरुड पुराणाचा हाच नियम आहे की लोभी आणि पापी मनुष्याला कधीही खरी शांती मिळत नाही. मदनलालला ठाऊक होतं की हरिराम अतिशय भोळा आहे आणि तो कायदेशीर कागदपत्रांमधील घोळ समजू शकत नाही आणि याच न्यूनगंडाचा फायदा घेऊन त्या पापी सावकाराने हरिरामाच्या विनाशाची आणखी एक भयंकर आणि शेवटची तयारी पूर्ण केली होती. त्याच रात्री हरिरामला झोपेत अतिशय अस्वस्थ वाटलं. त्याला आपल्या स्वर्गीय पत्नीचा चेहरा आणि रडणारी लेक कविता स्वप्नात दिसली. जणू काही निसर्ग त्याला आधीच धोक्याची पूर्वसूचना देत होता. पण हरिराम आपल्या कष्टाच्या आणि विश्वासाच्या धुंदीत इतका अडकला होता की त्याला वाटलं हे सर्व केवळ थकव्यामुळे होत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो शेतात कुदळ चालवत होता, तेव्हा अचानक आकाशात काळे कुट्टे ढग घोंगावू लागले आणि त्याचे मन अनामिक धडकीने भरले. त्याला काय ठाऊक होते की ज्या सावकाराला तो आपला त्राता आणि भला मनुष्य समजत होता, तोच त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा काळ बनून त्याच्या दारावर चालून येत आहे. मदनलालच्या त्या भव्य हवेलीतून हरिराम जेव्हा बाहेर पडला, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन जणू नाहीशी झाली. 18,000 रुपयांची ती मातीची गुल्लक, म्हणजेच तो मातीचा गल्ला आणि स्वतःच्या घामाचा प्रत्येक थेंब त्या पापी सावकाराच्या चरणांवर वाहूनही त्याच्या पदरी फक्त अपमान आणि फसवणूक पडली होती. 2.5 लाख रुपये, आणि तेही उद्या सूर्यास्तापूर्वी दिले नाहीस तर तुझी ही कच्ची झोपडी आणि शेत दोन्ही जप्त करीन. मदनलालचे ते क्रूर शब्द हरिरामच्या कानात सतत भयंकर नागासारखे विषे ओकत होते. तो अशिक्षित आणि भोळा शेतकरी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. गरुड पुराणात एका अत्यंत महत्वाच्या सत्याचा उल्लेख केला आहे. जो मनुष्य अज्ञानाचा किंवा मजबुरीचा फायदा घेऊन एखाद्या निरागस व्यक्तीला छळतो आणि त्याचे सर्वस्व लुटून घेतो, त्याच्या पापाचा घडा भरल्याशिवाय राहत नाही. हरिराम जेव्हा अडखळत, वाकत आणि हुंदके देत आपल्या झोपडीच्या अंगणात पोहोचला, तिथे काही काळापूर्वी लेकीच्या लग्नाचे मंगलगीत गाजले होते, पण आज तिथे एखाद्या स्मशानासारखा भयानक सन्नाटा पसरला होता.
त्याने भिंतीवर लटकलेल्या आपल्या स्वर्गीय पत्नीच्या फोटोकडे पाहिले आणि तो ढसाढसा रडू लागला. त्या थकल्या भागलेल्या शरीराला आणि मनाला आता या जगाचा कोणताही आधार उरला नव्हता. रात्र गाढ होत चालली. चंदनपूर गाव गाढ झोपेत होते, पण हरिरामच्या डोळ्यात एक थेंबही झोप नव्हती. त्याच्या कपाळावर तापाची आग आणि छातीत अनामिक वेदना सुरू झाली. धक्क्याने आणि तीव्र मानसिक वेदनेने त्याचे हृदय काकुळतीला आले. पाण्याचा घोट घेण्यासाठी त्याने हात पुढे केला, पण हाताची ताकद संपली होती. त्याच्या घशातून फक्त एकच क्षीण आवाज बाहेर पडला, कविता, माझ्या मुली. पण तिथे त्याचा टाहो ऐकणारा कोणीही नव्हते. डोळ्यांसमोर मदनलालचा तो उपरोधिक हसरा चेहरा आणि ती लाल वही फिरू लागली आणि एका दीर्घ निश्वासासोबत त्या प्रामाणिक इमानदार शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली. ज्या माणसाने आपल्या आयुष्यात कधीही कोणाचे एक दानाही फुकट खाल्ले नाही, तो आज त्या पापी मनुष्याच्या बेमान षडयंत्राचा बळी ठरला होता. भक्तांनो, सकाळी जेव्हा गावकऱ्यांना हरिरामच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा संपूर्ण गावात हळहळ व्यक्त झाली. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, कारण गावकरी जाणत होते की हरिरामसारखा हिऱ्यासारखा मनुष्य या जगातून निघून गेला आहे. पण मदनलाल सावकाराच्या हृदयात तीळ मात्रही दया नव्हती. त्याला हरिरामच्या मरणाचे कोणतेही दुःख नव्हते, तर त्याला फक्त त्या गरीब शेतकऱ्याची जमीन आणि झोपडी बळकावण्याची घाई होती. तो आपल्या कामगारांना सोबत घेऊन थेट हरिरामच्या मृतदेहाजवळ पोहोचला आणि गावकऱ्यांसमोर छाती काढून म्हणाला, पाहिले का, माझे 3 लाखांचे कर्ज फेडण्याच्या भीतीने हा मेला आहे. आता कायद्यानुसार ही जमीन, ही झोपडी माझी झाली आहे. भक्तांनो, गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की जो मनुष्य एखाद्या मृताच्या देहावर किंवा गरिबाच्या हक्कावर असा डोळा ठेवतो, तो मनुष्य नसून जणू एखादा राक्षस असतो. मदनलालने कसलेही दया न दाखवता घाईघाईने हरिरामवर अंत्यसंस्कार उरकवून घेतले आणि लगेचच त्या शेतावर ताबा मिळवला. पण भक्तांनो, वर बसलेल्या ईश्वराच्या काठीला आवाज नसतो. जेव्हा ती काठी पडते, तेव्हा राजांच्याही सिंहासनाची माती होते. हरिरामच्या मृत्यूनंतर मदनलालचा अहंकार 7व्या आसमानावर पोहोचला होता. त्याला वाटत होतं की या जगात पैशापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. पण काही महिने लोटतात ना लोटतात, तोच निसर्गाचा एक भयानक नियम त्या पापी माणसाच्या आयुष्यामागे धावत आला. एके दिवशी रात्री जेव्हा मदनलाल आपल्या मखमली बिछाण्यावर गाढ झोपेत होता, तेव्हा त्याला आपल्या पायांमध्ये तीव्र वेदना आणि भयानक खास सुटल्यासारखे वाटले. त्याला वाटलं की कदाचित एखाद्या किड्याने मला चावले असेल. पण सकाळी जेव्हा त्याने उठून पाहिले, तेव्हा त्याचे पाय सुजून एखाद्या हत्तीच्या पायासारखे जाड आणि काळेनिळे झाले होते. पाहता पाहता त्याच्या संपूर्ण शरीरावर लाल रंगाचे चट्टे पडू लागले. मोठमोठ्या जखमा झाल्या आणि त्यातून सतत दुर्गंधीयुक्त पिवळसर पातळ स्त्राव वाहू लागला. मदनलालने शहरातून मोठे वैद्य बोलावले. सोन्या नाण्यांसारखा पैसा पाण्यासारखा ओतला, पण कोणताच औषध उपचार त्याच्या या शापग्रस्त शरीरावर लागू पडला नाही. कारण तो आजार शरीराचा नसून त्याच्या पापी कर्मांचा, परस्त्रीच्या विटंबनेचा आणि गरिबाच्या रक्ताचा श्राप ठरला. हळूहळू त्याच्या शरीरातून इतकी भयंकर दुर्गंधी सुटू लागली की मदनलालच्या हवेलीतील नोकर चाकरांनीही त्याच्या खोलीत जाणे टाळले होते. गरुड पुराणाचा हा अकाट्य नियम आहे. मानव ज्या संपत्तीसाठी आणि लाभासाठी पाप करतो, वाईट कर्म करतो, अंतकाळात तीच संपत्ती आणि तीच आपली माणसे सर्वात आधी त्याची साथ सोडतात. मदनलालच्या बाबतीत अचूक तेच घडले. ज्या पत्नी आणि मुलांसाठी त्याने आयुष्यभर निंदनीय पापे केली, गरिबांना लुटले, आज तीच पत्नी आणि तीच मुले त्या दुर्गंधीला कंटाळून नाकं मोडू लागली होती. त्याची पत्नी तिरस्काराने म्हणाली,
यांना हवेलीच्या मागच्या पडक्या खोलीत फेकून द्या, नाहीतर संपूर्ण घरात हा विषारी वास पसरून आम्हाला जगू देणार नाही. विचार करा भक्तांनो, ज्या मदनलालचा हुकूम संपूर्ण चंदनपूर गावात चालत असे, आज त्याला त्याच्याच कुटुंबाने एका काळोख्या अंधाऱ्या कोठडीत कुत्र्यासारखे कोंडून ठेवले होते. खाण्यासाठी अन्नाचा घास किंवा सुकी भाकरी दूरवरून फेकून दिली जायची, जसे एखाद्या आवारा जनावराला टाकले जाते. त्या काळोख्या खोलीत पडून मदनलाल दिवसभर हरिरामचा तो रडणारा चेहरा आणि ती लाल वही आठवून वेड्यासारखा ओरडायचा, माफी मागण्यासाठी हात जोडायचा. पण त्याचे दुःख ऐकणारा तिथे कोणीही नव्हता. त्याच्या अंगात आता किडे पडू लागले होते. तो वेदनेने विवळत होता, पण मृत्यूही त्याला सहजासहजी जवळ करत नव्हता. कारण त्याला आता आपल्या प्रत्येक पापाचा एकूण एक हिशोब चुकता करायचा होता. अखेर अनेक दिवस नरक यातना भोगल्यानंतर एका भयानक रात्री मदनलालने त्या अंधाऱ्या कोठडीत आपला दम सोडला. सकाळी जेव्हा नोकराने दार उघडले, तेव्हा मदनलालचे शरीर पूर्णपणे कुजून गेले होते. ज्या शरीरावर तो रोज महागडे इत्र लावून मिरवायचा, आज त्या मृतदेहाला स्पर्श करायलाही कोणी पुढे आले नाही. त्याचे शरीर तर मातीत मिळाले, पण त्याच्या आत्म्याला आता गरुड पुराणाच्या दरबारात हजर होऊन आपल्या कर्माचा हिशोब द्यायचा होता. यमराजजींच्या दरबारात जेव्हा त्या पापी आत्म्याला उभे केले गेले, तेव्हा यमराजाने त्याच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत कठोर स्वरात सांगितले, अरे पापी जीवा, तू पैशाच्या आणि अधिकाराच्या लोभात एका निरागस गरीबाचा जीव घेतलास, त्याच्या घामाची कमाई लुटली, परस्त्रीचा अनादर करून अनैतिक पापे केलीस, माणुसकीचे सर्व नियम तुडवलेस. तुझी ही पापे कधीही माफ होण्यासारखी नाही. आता तुला याच कर्माची शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा एकदा पृथ्वीवर जावे लागेल, जिथे तू माणसाचे रूप गमावून एका मुक्या जीवाची भटकंती करशील. तुझा पुढचा जन्म हा कावळ्याचा असेल. यमराजांच्या त्या श्रापानुसार मदनलालच्या आत्म्याला एका कावळ्याच्या योनीत जन्म घेण्याचा भयंकर आदेश मिळाला. चंदनपूर गावातील त्या जुन्या हवेलीचे मालक बदलले होते. मदनलालच्या मृत्यूनंतर आता उसळलेल्या त्या संपत्तीवर त्याच्या मुलांचा ताबा होता. वडिलांपेक्षाही अधिक लालची असलेल्या त्या मुलांनी हरिरामची ती कच्ची झोपडी पूर्णपणे जमीनदोस्त करून तिथे धान्याचे एक मोठे गोदाम उभे केले होते. त्यांना वाटत होतं की आता हरिरामचे नाव घेतेही कोणी उरले नाही आणि या जगावर फक्त त्यांचाच अधिकार आहे. पण निसर्गाची आणि कर्माची गती सर्वात वेगळी असते. गावातील एका लिंबाच्या झाडावर एका कावळ्याचा जन्म झाला. हा कोणताही साधा कावळा नव्हता. हा तोच पापी मदनलाल होता, ज्याला त्याच्या कर्माच्या फळापोटी कावळ्याची योनी मिळाली होती. त्या कावळ्याच्या मनात अजूनही मागील जन्माची अंधुक जाणीव आणि पापाची जळजळ शिल्लक होती. त्याला वारंवार आपली ती जुनी हवेली आठवत होती, जिथे तो एकेकाळी राजासारखा वावरत होता. एके दिवशी भयंकर भूक आणि तहानेमुळे व्याकुळ झालेला तो कावळा उडत उडत त्याच जुन्या हवेलीच्या प्रवेशद्वारावर येऊन बसला. त्याला वाटलं की त्याचीच मुले त्याला ओळखतील किंवा किमान प्रेमाचा एक सुका घास तरी त्याला खाऊ घालायला देतील. तो आशेने आपली सोच घासून मान हलवू लागला. तितक्यात हवेलीतून मदनलालचा मोठा मुलगा बाहेर आला. त्याची नजर त्या गोदामाच्या पायऱ्यांवर बसलेल्या त्या राखाडी आणि रागीट कावळ्याकडे गेली. त्याने क्षणाचाही विचार न करता जमिनीवरून एक लाकडी दंडा उचलला आणि त्या कावळ्याच्या पाठीवर जोरात प्रहार केला. कावळा वेदनेने चित्कारला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आतल्या आत कोलमडून पडला आणि विचार करू लागला, बाळा, मी तुझाच बाप आहे. ज्या संपत्तीसाठी आणि गोदामासाठी मी त्या गरीब हरिरामाला लुटले, आज त्याच संपत्तीवर तू मला लाठ्या मारत आहेस. पण त्याच्या मुक्या चोचीतून फक्त कावकाव असा आर्त आवाजच बाहेर पडला. मुलाने संतापाने नोकरांना ओरडून सांगितले, हा कसला अपशकुनी कावळा येऊन बसलाय आमच्या दारात.
याला हकलवून लावा, नाही तर आपल्या पवित्र वाड्याची शुद्धता नष्ट होईल. नोकरांनी दगड मारून त्याला तिथून पळवून लावले. तो लडखडत, पंख जड झालेला कावळा तिथून उडून त्याच जागी पोहोचला जिथे एकेकाळी हरिरामची ती मातीची झोपडी होती आणि जिथे आता मुलांचे ते मोठे गोदाम उभे राहिले होते. त्या सिमेंटच्या पायऱ्यांवर बसून तो कावळा हताशपणे रडू लागला. त्याला स्पष्टपणे आठवलं की याच जमिनीवर त्याने त्या हतबल हरिरामच्या छातीवर लाथ मारली होती आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू काढले होते. आज तोच मदनलाल एका मुक्या कावळ्याच्या रूपात त्याच पायऱ्यांवर बसून आपल्या कर्माची एक एक पै पै फेडत होता. गावातील मुले त्याच्यावर दगडफेक करायची आणि इतर कावळेही त्याला आपल्या थव्यात सामावून घेत नव्हते. तो दिवसभर उन्हात पोळत असे आणि रात्री त्या गोदामाच्या थंड भिंतीला कुडकुडून पडून राहत असे. गरुड पुराणातील तेच सत्य पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरले होते. माणूस जसे बीज पेरणार तसेच फळ त्याला या किंवा परलोकात कापावेच लागणार. पैशाचा अहंकार आणि लोभ माणसाला शेवटी मुक्या जनावरांच्या पातळीवर आणून सोडतो. मदनलालला समजलं होतं की नरक पाहण्यासाठी मृत्यूची वाट पाहावी लागत नाही, तर माणसाने केलेली पापेस त्याला याच जन्मात नरक यातना भोगण्यास भाग पाडतात. त्यानंतर एके दिवशी चंदनपूर गावात काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. तो म्हातारा जखमी कावळा खाण्यासाठी अन्नाचा एक कणही न मिळाल्याने आणि थंडीने थरथरत गोदामाच्या कोपऱ्यात बसला होता. त्याच्या डोळ्यांसमोर हरिरामचा तो प्रामाणिक चेहरा, लेकीच्या लग्नातील ती ओढ आणि स्वतःच्या हाताने रचलेले पापी जाळे वारंवार येत होते. पावसाच्या त्या भीषण आवाजात त्या कावळ्याची प्राणज्योत मालवली. त्याचे ते शरीरही मातीत विलीन झाले. पण कर्माचा तो प्रवास इथेच संपला नाही. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे आत्म्याला प्रत्येक जन्मात आपल्या पापी कर्मांचे प्रायचित्त घ्यावेच लागते. म्हणूनच भक्तांनो, या कथेतून आपल्याला हाच मोठा संदेश मिळतो की संपत्ती आणि अधिकार ही काही कायमची साथ देणारी गोष्ट नाही. मानवी जीवन हे अत्यंत मौल्यवान आहे. ते कोणाचे हक्क मारण्यासाठी, गरिबांच्या अश्रूंवर इमारत उभी करण्यासाठी किंवा अनैतिक मार्गांवर चालण्यासाठी नाही. प्रामाणिकपणा, कष्टाची भाकरी आणि मनाची सरलता हीच मनुष्याची खरी संपत्ती असते. जो मनुष्य या नियमांचे पालन करतो त्याला कधीही नरक बघण्याची वेळ येत नाही आणि जो याविरुद्ध वागतो त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. यमराजांनी कावळ्याला सांगितलेल्या त्या 3 गोष्टी अशा होत्या. पहिली गोष्ट, जो मनुष्य आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वतःच्या घामाची आणि प्रामाणिक कष्टाची भाकरी खातो, कोणाचाही हक्क किंवा घाम मारत नाही, त्याचे कर्म सर्वात पवित्र असते आणि त्याला कधीही नरक पाहावे लागत नाही. दुसरी गोष्ट, पैसा आणि अधिकार ही हाताची मळ आहे, पण जो माणूस पैशाच्या आणि अधिकाराच्या लोभात एखाद्या गरीब, अशिक्षित किंवा लाचार मनुष्याच्या मजबुरीचा गैरफायदा घेतो, त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाचा हिशोब वरच्या दरबारात नक्कीच होतो. तिसरी गोष्ट, दारी आलेल्या कोणत्याही जीवाचा, पितृंचे प्रतीक असलेल्या मुक्या प्राण्यांचा किंवा कावळ्यासारख्या पात्रांचा अनादर करणारी व्यक्ती किंवा कर्माचे नियम तोडणारी व्यक्ती कधीही सुखात राहत नाही. तिला याच जन्मात नरक यातना भोगाव्याच लागतात. प्रेमळ भक्तांनो, अशा प्रकारे ही कथा इथेच संपत आहे. मला आशा आहे आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम यम राजाय नमः.